आपण जे तर्क चालवतो ना तो तर्क हा सदोष असतो नेहमी. म्हणून आता बंद म्हणून विचार थांबले पाहिजे, पहिली कंडिशन. दुसरं जर असेल तर नुसतं विचार थांबून होत नाही, भावना प्रदीप्त झाली पाहिजे. परमात्म स्वरूपाचं दर्शन हे भावनेनं होत असतं, तर्काने होत नाही. म्हणून अत्यंत अडाणी माणसांना सुद्धा होतं, कारण भावना. पंडितांना होत नाही, मोठे मोठे पंडित असतात त्यांना होत नाही. बरं, आचार्यांचा एक फार अप्रतिम श्लोक आहे बघा. शब्दजालम महारण्यम, शब्दजालम महारण्यम चित्त भ्रमण कारणम. ह्या ग्रंथात या ग्रंथात अहो आमच्यासारखे शिकवावं लागलं म्हणून ते आलं. अरे पण हे तेवढ्या पुरतं आहे, हे याला कामाला येत नाही ही जाणीव पाहिजे. म्हणून आमच्या या परंपरेमध्ये ब्रह्मानंद महाराज एवढा विद्वान, महाराजांना म्हणाला माझी विद्या घ्या तर पायावरचे डोकं उचलतो. पण ते नाटक तुम्हाला माहिती आहे, तेव्हा मी अडाणी मनुष्य, मी शाळेत दुसरीमध्ये शाळा सोडली, तुम्ही काय म्हणता शास्त्री बाबा, ते मला माहिती नाही. माझी विद्या घ्या. आणि ती खरीच ही असते, तळमळ असते. घेतली म्हणाले, त्यांना उचलून त्यांनी आलिंगन दिलं. त्यानंतर त्या ग्रस्ताने पुन्हा ग्रंथाला स्पर्श केला नाही. नाही आपण असं करू नये, वर्तमानपत्र वाचावं सगळं, पण त्या डोक्यात घेऊ नये त्याचं कारण. नाहीतर आज ते एन्ड्रॉनचं काय झालं, अरे तुला मला करायचंय काय, एन्ड्रॉनचं काय झालं ते चाललंय, त्यांची साथ मानी चालली, ते चालू दे नाही का. अहो राजकारणात इतक्या भानगडी असतात, खरं कोणाला काही कळत नाही. पाहावं, मी काय पाहावं सांगू का, बुवा घासलेला अंडरग्राऊंड केव्हा होत आहे पाहावं, किंवा मग डाळीचा भाव वाढलाय, तो किती वाढलाय, हे पाहणं बरोबर आहे. पण बाकीच्या गोष्टी काय नाही का. आणि साधकाने तर त्या टीव्हीवर ते झी शो अमक शो तुला काय करायचं, ते झी आहे का झेड आहे, जाऊ दे की नाही का. असं होतं. तुम्हीच विचार करा, त्या प्रेमाचे पाचकड प्रदर्शन पाहून तुम्ही जप करायला बसलात तर तुम्हाला रामचंद्र आठवेल का, हे आपलं नाही का. सहज विचार करा. नाही मग अरे असलेलं म्हणजे थोडं म्हणजे आपलं मन जर असं असतं ना, पाहून जिजस आहे ना, तुम्हाला डोळे असून पाहत नाही, कान असून ऐकत नाही, अशी ज्याची अवस्था आहे ना त्यांनी पाहावं, त्याची योग काय सांगावं किंवा नाही का. नाही तर ते शंकरराव देशपांडे करायचं तसं करावं. आज तुमचा टीव्ही चालू ठेवा, नाही तर खराब होईल म्हणले, म्हणून त्या खोलीत चालू ठेवायचे, निकडे जप करीत बसायचे. हे फारच झालं ना नाही का. त्याला एक पथ्य म्हणून आहे ना. अहो अरे आपला अनुभव असा आहे, तुम्ही फार बोललात किंवा भांडण केलं किंवा काहीतरी विषय ज्याच्या संबंधी ते करून जर वाचनाला बसलात तर चित्त एकाग्र होत नाही. माझा अनुभव असं काय करता, आपण वातावरणाला बळी पडतो. वी आर प्रे टू एन्व्हायरमेंट. असं असल्यामुळे याला थोडस मर्यादा ठेवावीच लागेल नाही का. ती किती पाहिजे, अव्यवहारीपणा होऊ नये त्यामध्ये. नाहीतर तुमच्याकडे एक पाहुणा आलाय आणि तुम्ही जप करीत बसलात, बरेच दिवसांनी आला आणि बायकोला सांगतो तू बघ तुमचं काय, आता तो ओरडेल किंवा तो म्हणेल काय मी यांच्याकडे गेलो म्हणजे आम्हाला वाटेल लावलं त्याने नाही का. नाही, ज्याचा निश्चय आहे त्यालाही हरकत नाही. निश्चय म्हणजे कसा, मूर्ख मनुष्य आहे हा, तरी हरकत नाही म्हणायला जो ना त्याला चांगला आहे. म्हणण्याचा हेतू तुमच्या लक्षात आला, सांगण्याचा हेतू निर्विचार व्हायला पाहिजे, भावना तीव्र पाहिजे, शुद्ध पाहिजे, दुसरी गोष्ट आहे. आणि तिसरं शरणागती पाहिजे. शरणागती याच्याशिवाय येत नाही. विचार थांबलेच पाहिजे. अगदी काय सांगू तुम्हाला, हे आपल्याकडचे जे थोर विचारवंत होऊन गेले त्यांनी अशा काही गोष्टी सांगून ठेवल्यात की नवीन कोणी सांगणं शक्य नाही या बाबतीत. याच्यामध्ये अध्यात्मामध्ये पतंजलीचं सूत्र आहे, निर्विचार वैशारद्ये अध्यात्म प्रसाद. अरे भगवंताचा प्रसाद केव्हा होईल, निर्विचार वैशार. विशारद म्हणजे प्रावीण्य. निर्विचार होण्यामध्ये जो प्रवीण झाला त्याला अध्यात्म प्रसाद आहे. विचार थांबवता आले पाहिजे. आणि तुम्हाला अनुभव म्हणून सांगून ठेवतो, नामात जर तुम्ही चिकाटीने रंगलात तर विचार आपोआप थांबतात. अहो साधी गोष्ट आहे, विचार ही शक्ती आहे, ती शक्ती मनाचीच आहे, ती व्हायला लागते. ती शक्ती तुम्ही जो नामाकडे वा, कारण विचार शब्दामध्येच चालतात. शब्द
एक मोठा प्रश्न आहे मानसशास्त्रात, अजून सुटलेला नाही. म्हणजे मी शिकवित होतो तेव्हापासून 30-40 वर्षापासून अजून आहे. कॅन देअर बी वर्डलेस थिंकिंग? म्हणून काय सांगतो स्वामी रामतीर्थ म्हणाले, लहान मुलाला भाषा नाही तो पण विचार नाही. वा, कारण शब्दाशिवाय आम्ही विचारच करू शकत नाही ना. शब्द म्हणजे संख्या आहेत, काहीतरी प्रतीक पाहिजे ना. तसं निर्विचार व्हायला वाणी थांबली पाहिजे, आणि वाणी थांबायला तिला अशी गुंतवली पाहिजे. ती गुंतली तर विचाराकडे जाणारी शक्ती कमीच होईल यात शंका नाही. अगदी तुम्ही एक अनुभव घेऊन बघा. समजा तुमचं मन अस्वस्थ झालं, विचार भडकले, हातपाय धुवून शांत 15 मिनिटं जप करा, विचाराची तीव्रता कमी झालीच पाहिजे. उघड हो, ती शक्ती इकडे जाईल ना. पहिल्यांदा काय होईल, विचार चालतील, नाम चालेल, 2 प्रवाह चालतील. पण माणसाची शक्ती मर्यादित आहे, तेव्हा ती शक्ती इकडे यायला लागली नामाकडे की स्वाभाविक तिकडे क्षीण होत जाईल, पुढे थांबूनच जाईल. ते विचार म्हणजे संतांचं मत असं आहे अनुभवाचं, विचार थांबतो म्हणजे इतका थांबतो की त्याला बळ लागतं विचार करायला. अनुहादी गुंतलो नेणे बाह्य रंग. तुकाराम महाराजांचा अनुभव आहे, नाम घेताना मी त्यामध्ये इतका रंगलो की मला बाहेरचा विसर पडला. वृत्ती येता मग बळ लागे. अरे काय या माणसाचा अनुभव आहे, मला फार तो हा वाटतो बघा. एकीकडे ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सगळं त्यावेळच्या भारतामध्ये जे अत्युत्तम संस्कृती होती ती सगळी यांच्याजवळ. त्याच्या बरोबर उलट हा खेडेगावातला वाणी काय हे नाही, अशा असणाऱ्या माणसाचा अनुभव काय, त्यांच्या तोडीचा अनुभव. म्हणून ज्ञानोबा तुकाराम लक्षात ठेवा, त्यांचा अनुभव तोच या पुरुषाचा अनुभव होता. वृत्ती येता मग बळ लागे. त्या गोष्टीचा विचार करायचा म्हणजे मला बळ लागतं. काय अनुभव असेल नाही. मग याला मधली अवस्था काय आहे की नामाचा इतका अभ्यास झाला पाहिजे की अनावर नाम व्हा. हे जसं तुकाराम महाराजांनी सांगितलंय की माझी मज झाली अनावर वाचा, छंद नामाचा घेतला असं नाही. हा त्याचा उपाय आहे. म्हणून भगवंता करता 3 गोष्टीच्या शरणागती, भावना प्रदीप्त होणे, विचार थांबणे. आता प्रश्न असा, भावना प्रदीप्त केव्हा होते? प्रसंगाने होते. आर्थ आहे, री हा धातू आहे त्यामध्ये, तो म्हणजे जाण. आर्थ म्हणजे संकट आलेला आहे, जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि आधार नाही, म्हणजे भावना प्रदीप्त होते. नुसती भावना प्रवृत्त होत नाही, विचार तर थांबतोच. विचार करणारा मेंदू शांत बसतो, पण शरणागती येते. आता कोण मला कोण बाहेर काढेल यातून? एक अनुभव सांगतो आपल्याला. एका माणसाने सांगितलेला, तो गंगा किनारी गेला होता. अलाहाबादच्या पुढे 2 मैल तिथे किनी चिखल होता. त्या चिखलाची गंमत अशी की तुम्ही गेला की आणखी जाता. एकदा तुम्ही गेलात, जितका प्रयत्न कराल तितका आणखी खाली जाता. तेव्हा म्हणाले मी असा 30-40 फूट गेलो, अहो कसा संपलं म्हणाले. आलं तेव्हा ते आपल्या गुरुच्या नावाने ओरडले आणि म्हणाले, अरे मला मारायचंच असेल तर असं का मारता, मला पाण्यात तरी टाका. तेव्हा मी म्हटलं तुम्हाला हे आलं कसं, मला नाही सांगताय. की भावना अशी आली की आता नाही तुझ्याशिवाय. शरणागती आणि भावना याचं नाव आर्त. आपल्याला कधी असं होतं का? आर्त हा ज्ञानेश्वर महाराज शब्द व्याजे असा घातलेला आहे. व्याज म्हणजे कारण, बरं का? कारण, पण व्याज शब्दाचं जे कारण आहे ते निराळे. निमित्त म्हणजे कारण आहे. कारण शब्द तर आहेच, कॉज असं म्हणतो ना इंग्लिश मध्ये, बरं का? तर हे कसं आहे, हे कारण म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं कारणच नाही असं कारण आहे. अनकंडिशनल कॉज तर्कशास्त्रामध्ये अनकंडिशनल म्हणजे दुसरं नाही तेच. तर व्याज म्हणजे अर्थ आला की असं वाटलं पाहिजे की तुझ्याशिवाय नाही आता कुणी, आणि तेथे भावना जागी होते, शरणागती येते आणि काम होतं त्याच. फार मला कौतुक वाटतं ज्ञानेश्वर महाराज एका शब्दात परमेश्वर दर्शनाचं सांगून ठेवलं. बर, आता आणखी एक खूप सांगतो. याला संकटच यायला पाहिजे असं नाही. ज्याला ते कळलं, अरे माझं आयुष्य संपत आलेलं,
माझ्या जीवनामध्ये दुसरं ध्येय नाही, आता काय होणार आहे कुणास ठाऊक. तेव्हा बस झालं पाहिजे हे. तुकाराम महाराजांना जसं झालं, नामदेवाला जसं झालं की नाही दुसरं नाही काही आता, तुझ्याशिवाय नाही काय आता, हे होणं काही कठीण नाही. भावना पेटली नाही तर वाटेल ते होईल. मला एक आठवतं, मी अनेक वेळेला लोकांना सांगतो, या मराठीच्या 3री मध्ये एक धडा होता आचार्य आत्र्याने लिहिलेला लोकमान्यांच्या वर, बरं का. तेव्हा सुरुवात झाल्याची अशी होती, लोकमान्य म्हणजे तळमळ, प्रचंड तळमळ असं त्यांनी लिहिलं होतं. ते त्यांनी कोणत्या अर्थाने लिहिलं सोडून द्या, पण मला ते फार आवडलं की आर्त म्हणजे कोण, ज्याची भावना इतकी सहज पेटणारी असते, जरा सजेशन आली, सूचना आली की पेटली. आणि याला उत्तम उदाहरण रामकृष्णांचं आहे. रामकृष्ण एकदा तिची सर्कस आली होती कुठे कलकत्त्यामध्ये. तेव्हा म्हणले की अरे मला सर्कस पाहायची होती, बरं का. बालवृत्ती होती बरं का. तेव्हा सर्कस पाहायला जायचं ना, म्हणून धोतर नेसले नीट, बंगाली धोतर नाही तर एक वस्त्र अंगावर असायचं, अर्ध कमरेला अर्ध खांद्यावर. पान बिन खाल्लं बरं का, लहान मुलाचं पान खाल्लं, डोळ्यात काजळ घातलं, बरं का, ते सगळं. आणि सदरा आणि कोट घातला. तो कोट घातला ती एक गुंडी खाली वर झाली त्याची. तेव्हा तो बरोबर त्यांचा भाचा म्हणलं की मामा हे काय म्हणलं बरं. अरे लोक हसतील का म्हणले मला. मग ते नीट केले, गेले. तिथे ते पिंजऱ्यामध्ये प्राणी असतात, भावनेचं सांगतोय बरं का मी. तो सिंह पाहिला, पिंजऱ्यामधला सिंह, एकदम समाधी लागली बरं का, भावना पेटली. आणि मग शांत झाल्यावर म्हणलं अरे काय आपल्या आईचं वाहन आहे म्हणाले ते. हा असं आहे. तुम्हाला सांगू का, ब्रह्मानंद महाराजांच्या जवळ ही भावना होती. त्यांना महाराजांना पाहिल्यावर असं वाटतं आता महाराज काही 7-5 वर्षाचा पुरुष आहे, किती सुंदर झाला तरी, पण भावना कशी असते बघा. पण मी एक पाहिलंय ते सांगतो भावना म्हणजे कशी असते. एक पैलट करीन होती ते नात्यातलीच, आणि तिचं पोत एक पोर मेलं होतं, पहिल्यांदा दुसरं झालंय. तेव्हा ते निजलेलं होतं. तेव्हा ते डॉक्टर नवरा तिथे वेळेला बरोबर घातलं पाहिजे दूध, बरं का. ते एक चमत्कारच असतो. असं ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे 3ऱ्या अध्यायामध्ये, अपत्या अनवसरू नाही, हा वेळ नाही, आता तुला पाजायचं नाही. हे लहान पोरांना नाहीच म्हणाले नाही का. त्यानं काय जरा आ केलं की तोंडात दिले की संपलं आपलं, शांत होत ते. म्हणजे सांगायची मशी तर ते पोर निचलेलं होतं. प्यायची वेळ झाली, ती पोरगी आली पाळण्यापाशी आणि ते निजलेलं जाग करवे ना, तिच्या स्तनातून दूध यायला लागलं. माझं 14-15 वर्षाचं वय. अगं म्हणलं हे काय आहे, तुला नाही कळायचं. काय भावना असते बघा. असं जप करायला बसला असताना भावना निर्माण झाली पाहिजे. हा आपण दर्शनाला गेल्यानंतर भावना निर्माण झाली. आपण किती कोडगे लोक आम्ही तरी आहोत बा. किती सांगाय काही करा, ते पेटतच नाही शिंचून. काय करावं नाही का. धुमसलं तरी हरकत नाही हो, धुमसलं तरी. मला नेहमी वाटतं आपली भावना कशी पाहिजे सांगू का. हे पानाची गादी असते ना, पानाची गादी, त्याला ठेला म्हणतात नागपूरकडे, ठेलाच म्हणतात बरं का. तिथं काय असतं, एक शुंभ जळ ठेवलेलं असतं. शुंभ बरं का, कोणी येऊन बिडी पेटवून घ्यावी त्यावर, असं असतं ते नाही का. त्याला पैसे घेत नाहीत ते बिडी पेटवायला. तशी आपली भावना, साधकाची भावना अशी पाहिजे. जरा निमित्त झाली की पेटली पाहिजे. नाही खरं आहे बरं का. हे निदान ज्ञानेश्वरी वाचताना तरी ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, निवृत्तीनाथ बसलेले आहेत आणि आपण वाचतो आहोत, हे चित्र तरी डोळ्यासमोर येऊ दे. नाही महाराज काय म्हणायचे, मी गीता वाचायला घेतली तर म्हणलं मला एकदम ते चित्राची आठवण झाली. आणि काय झालं तर ते भगवान बसलेले आहेत रथावर, घोडे पांढरे लावलेले आहेत, अर्जुन जरा नाराज झालेला आहे आणि भगवान गीता सांगतायत. ती गीता बाजूलाच राहिली, त्याचं चिंतन व्हायला लागलं म्हणा. आणखी रामकृष्णांच्या चरित्रात फार सुंदर गोष्ट आहे की एक मनुष्य गीता, पंडित गीता वाचित होता स्नान बिन करून, आणि एक खेळत येऊन बसला समोर. त्याच्या डोळ्याला पाणी यायला लागलं. पंडिताला काय वाटलं, आणि हा गीता जाणतोय हा. ते म्हणलं तुला का रडायला येतं, मला गीता कुठे समजते.
पण तू सांगतोय कृष्ण, तो पाहतोय म्हणले मी की तो बसलाय रडावर म्हणून मला रडायला येतो. हे परमार्थाला लायक जास्ती. म्हणून भावना अशी पाहिजे. काय ज्ञानेश्वर महाराजांचं आहे, आरती चैनी व्याजे अशी तळमळ लागली पाहिजे. नाही रे नाही, तुझ्याशिवाय आता नाही. बरं आता याच्यात एक प्री कंडिशन म्हणजे जी आहे, अट आहे, तेवढं संकट यायला पाहिजे. नेहमी काही येत नाही, पुष्कळ येतं किंवा पण आपण की नाही त्याच्यातून पर्याय शोधतो. मग याला बोलावं त्याला बोलावं, याची मदत घे त्याची मदत घे, काही नाही, तू पाहिजेस, तू कर काय करायचं. हे त्यातलं मर्म आहे. अनकंडिशनल कॉल्स इंग्लिशमध्ये फार छान. दुसरी भानगडच नाही, तू म्हणजे तू म्हणून व्याज शब्द वापरला. आरती चैनी व्याज आहे. आणि याचं उत्तम उदाहरण द्रौपदीचं आहे. या गोष्टी की नाही बोधप्रद असतात फार. ते कसं की ती म्हणाली, भीष्माला प्रश्न विचारला, द्रोणाला प्रश्न विचारला, अहो नसा सभा यत्न संती वृद्धा, ज्या सभेत वृद्ध नाही ती सभाच नव्हे, आणि जे वृद्ध ज्ञान सांगत नाही ते वृद्ध नव्हे, असं बोलली ती. पुढे मग हे होते भीष्म, आपलं भीम धर्मराज. तो भीम तो खरंच चांगला साधा मनुष्य बरं का, तर त्याला धर्माने गप्प बसवलं, गप्प बस म्हणाले, तर चले गप्प बसला. म्हणजे आणि चांगले लोक असतात, त्यांची एक बाजू थोडी बरोबर असते. आणि ज्ञानेश्वर महाराज सुद्धा खुबी केली. ज्ञानेश्वरीचा एक विनोद आहे बरं का पुष्कळ ठिकाणी. एकीकडे भीष्माचार्य सेनापती, हा भीष्माचार्य मी त्या काळचा तो परमचक्र मिळालेला समजा की वॉरियर वीर, तो एका बाजूला सेनापती, आणि दुसऱ्याकडे भीम. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हणलंय, भीमसेनू बेथू, बेथू म्हणजे मथ्थर डोक्याचा, असं म्हणणं नाही. तो अधिकार ज्ञानेश्वर महाराजांनाच आहे. आणि त्याचं मला कसला आहे, कसला विचार करता, मारून टाका चालू अशापैकी त्याच महाराज बरं का, उघड डोक्याला विचार करायचा. असली माणसं परमार्थाला खरंच चांगली. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, आमच्या अंगी ते नाही बघा. महाराजांचा एक शिष्य होता भवानराव म्हणून, तो होता गंजट बरं का, पण महाराजांची निष्ठा काय त्याची. काय झालं, महाराज अलाहाबादला गेले होते, बरोबर मंडळी होती, तेव्हा याला पुढे पाठवला बनारसला की जा एक वाडा बिडा चांगला पहा. ते एक रिकामा वाडा होता, त्यात भुताटकी होती अशी कल्पना, कोणी जायचं नाही तिथे राहायला. तर हा गेला, याला काही कल्पना नाही, यांनी तो वाडा ठरवला बरं का. ठरवल्यानंतर रात्री तिथे निजला. तर काय झालं, गच्ची होती, आपलं खोली होती तिसऱ्या मजल्यावर, पुढे गच्ची होती, पलीकडे गंगा. तेव्हा लोकांनी सांगितलं बा इथे बाधा आहे, तुम्ही काही राहू नका इथे. तो कसला, तो की नाही रात्री 9 वाजता जेवण खाऊन आला, एक कंदील आणि तंबाखू खात बसला. इतक्यात एक गच्चीवरून एक संन्यासी आला आणि त्याने पेढ्याचा पुडा हातात होता, तो या जवळ दिला, त्याने घेतला. याने ओळखलं बरं का की हे तंत्र निराळं आहे काहीतरी म्हणून ठेवला. तो पुन्हा आला म्हणलं पेढ्याचा पुडा दे, आम्हाला देत नाही. आणि कुस्ती झाली त्यांची. कुस्ती झाल्यावर तो याच्या उरावर बसला, त्याला उताना पाडून उरावर बसला, प्राण घेतो म्हणाला. हा एकदम ओरडला, महाराज म्हणाला. म्हणल्याबरोबर एकदम दाराला लाथ मारली महाराज. काय रे म्हणाले. तो गेला, त्याने गंगेत उडी टाकलीचा आवाज आला बरं का. हे सगळं ठीक आहे. पुढे आता 10 साडेदहा झालेले, तुम्ही आम्ही काय करू, वाड्यात थांबू का, खरं सांगा. अहो तो तिथे निजला. तेव्हा महाराजांनी सांगितल्यावर महाराज काय म्हणाले, त्याच्यात आणि याच्यात फरक एवढाच आहे, त्याला देह नाही याला देह, एवढा फरक आहे म्हणाले त्याच्यामध्ये. काय निष्ठा मला सांगा, हे काय सोपी गोष्ट आहे. ते आपल्याला प्रसंग येतात, पण आपण की नाही त्या तळमळीनं पाहत नाही. परमार्थामध्ये तळमळ हा प्राण आहे. मला खरंच नेहमी वाटतं या ज्ञानेश्वरी सांगण्याने ऐकण्याने आपल्यामध्ये जर तळमळ निर्माण झाली तर झालं काम. विद्यार्थी अभ्यास केव्हा करील, त्याची तळमळ असते की पास झालं पाहिजे, नाही का, मग तो माघार नाही येणार. किती वेळा नापास होतो, बरोबर करेल, की तळमळ आहे बघा. हे आर्त आहे. आपल्याला पुष्कळ प्रसंग येतात, पण ती आर्तता टिकत नाही, आणि टिकली तर भगवंताकडे वळत नाही. हे आपण शिकलं पाहिजे. हे झालं. आता दुसरं, जिज्ञासू तो जाणावयाला पाहिजे. ते म्हणाले जिज्ञासा याचा अर्थ असा, ज्ञातुमिच्छा जिज्ञासा, आचार्यांनी व्याख्या केली आहे त्याची, ते मला कळावं. हे सुद्धा
आपल्याला यांच्यामध्ये पाहायला मिळतोय. विज्ञान पंडित असतात ना, सायंटिस्ट, काय त्यांचं हे असतं बरं का. परवा त्या महाराष्ट्रात फर्मी म्हणून आला होता बघा, ॲटॉमिक सायंटिस्ट, त्याचं वर्णन, ते एक पुस्तकच आहे, त्यामध्ये या लोकांचं वर्णन आहे. काय रात्रंदिवस त्याच्या मागे असतात. स्वप्न पडली तर त्यांना त्याचे स्वप्न पडतात. ही जिज्ञासा, हे मला कळावं, हे मला कळावं. मी आपल्याला एक मस्त म्हणतो, ज्ञानेश्वरी मला कळावी ही जरी जिज्ञासा झाली तरी वाईट नाही. रात्रंदिवस त्या विचारात राहील ना तो, असं काय करता. त्या विचारात राहणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. काय सांगू तुम्हाला, लोकमान्यांचं हा 6 वर्ष एकांतवासाची शिक्षा. एवढा लोकांमध्ये राहणारा हा मनुष्य 6 वर्ष एकांतामध्ये कशाच्या जोरावर राहिला. गीतेचा विचार सारखा तोच, रात्रंदिवस तेच. काय असेल मला सांगा. हे सामान्य नसतं, हे ज्ञानी पुरुष, इंटेलेक्च्युअल्स इन द रिअल सेन्स, खरे खरे बौद्धिक आहे. त्या दुसरी त्यांना भानगडच नाही, म्हणजे त्यांना भान नाही. एक मी गोष्ट सांगतोय तुम्हाला आता बरं का, तुम्ही ते अश्लील समजू नका, पण विचार मध्ये तो गेला. विचारामध्ये म्हणजे काय अवस्था असते. फर्ग्युसन कॉलेजमध्ये पानसे म्हणून प्रोफेसर होते. ते होते मॅथमॅटिक्सचे, गणिताचे प्रोफेसर. त्यांना सवय काय होती की आता शिकवायचे ते रायडर्स आमच्या आयडेंटिटीज वगैरे असतात ना अल्जेब्रामध्ये वगैरे, ते शौचाला गेले की तिथे त्याचा विचार करायचा, अशी त्यांना सवय बरं का. ते एकदा आणि मग काय 15-20 मिनिटं अर्धा तास. आमच्याकडे एक डॉक्टर मराठे म्हणून होते ना, त्यांची अशी सवय होती, बसली जाऊन वर्तमानपत्र वाचत बसायचे तिथे. आपली सांगण्यात हेतू काय की ते असे एकदा बसले असताना आयडेंटिटी सुटली तर ते तसेच बाहेर आले, नागडे बाहेर आले. हो, देहाचं भान नाही ना, असं काय करतात नाही का. म्हणजे हे काही साधन नाही आहे. जिज्ञासा जी आहे ती जिज्ञासा जर पेटली ना खऱ्या अर्थानं, कळलं पाहिजे, मला कळलं पाहिजे, अरे त्या माणसाला जाईन पडणार. हे दुसरं त्यांचं आहे की मला हे कळावं, मला हे कळावं. म्हणून काय, मला परमात्मा कळावा असं जर वाटलं ना, नाम घेताना अरे मला तू पाहिजेस, तू पाहिजेस, त्याला वेळच लागेल सारखा नाही. आता सांगतो तुम्हाला, प्लेटोने याला दिव्य वेड असं म्हटलेलं आहे. डिव्हाइन मॅडनेस असे शब्द वापरले. त्या ग्रीक काय आपल्याला माहिती नाही. डिव्हाइन मॅडनेस असं आहे नाही. काय असेल बघा हा डिव्हाइन मॅडनेस. मीराबाईचं नाही का, लोक कहे मीरा भाई बावरी, वेडी झाली, बाप कहे कुल नासी. तुझ्या चरणाची मी दासी झाले तर माझी लोक मीरा मला वेड लागलं म्हणाले. कसं असते हा जिज्ञासा. मग तिजेने तेने इच्छेचे अर्थ सिद्धी, हे सुद्धा एक फार छान आहे. आपल्याला एक मुलगी आहे, मला लग्न व्हायचंय माझं, तिला जर त्याचा ध्यास लागला तर त्याच्यात परमात्मा दर्शन आहे. ध्यास लागणं ही ध्यानाची पूर्वी अवस्था आहे. तुम्हाला सांगून ठेवतो 3 बरं का. पहिला आहे आस्था. आस्था म्हणजे त्याच्याविषयी कुतूहल उत्पन्न होणं. नाथाने फार सुरेख सांगितलं की मला हे पाहिजे, काय आहे काय आहे, ही आस्था. आणि मग हव्यास, त्याशिवाय जाईन नाही. हव्यास तुम्हाला कळतो, आणखी पाहिजे आणखी पाहिजे. आणि ध्यास, ध्यान चाललं मग, आणि सगळ्याच पर्यवसान ध्यानात झाले की ते. म्हणून म्हणाले अर्थसिद्धी सुद्धा हरकत नाही, मला ते पाहिजे. तुम्हाला मी सांगितलं ना, ते GD बिर्लांना मी विचारलं की आता फार जुनी गोष्ट आहे, आपली संपत्ती किती. तर म्हणले तुम्ही कल्पना करा, आम्ही भटजी माणूस, आम्ही आपले 150 कोटी म्हणालो. तर ते तेव्हा काय म्हणले 350 कोटीच्या पुढे बोला. आणि आजकाल तर 1000 कोटीवर त्यांची बात बरं का. त्याच्यावर जे ते म्हणाले ना, ते मला अगदी गुरुचं हे वाटलं बघा, उपदेश जणू काय. आम्ही म्हणाले रात्रंदिवस पैशाचा विचार करतो, तेव्हा नवीन नवीन मार्ग सुचतात पैसे मिळवण्याचे. हे अर्थसिद्धी, अर्थार्थी म्हणजे असा मला अमुक पाहिजे, कसं मिळेल. काही राजकारणी असतात किंवा दुष्ट माणसं अमक्याचा घात कसा करावा याचा असा रात्रंदिवस विचार करतात. ते आहे. पुन्हा एकाग्रताच होते, देहबुद्धी नाहीशीच होते, त्या विचारातच तो राहतो. हे जर झालं तर मग परमात्मा सिद्ध होतो. आणि मग पुढे म्हणताय तेषाम ज्ञानी निक्तिक्त, या तिघापैकी
जो ज्ञानी बनतो पुढे तो नित्ययुक्त असतोच. एक भक्ती विशिष्यते. श्लोकाचा अर्थ सांगतो. मग होतं काय, त्याला दुसरं सुचत नाही काही. आणि याचं उत्तमात उत्तम उदाहरण तुकाराम महाराज आहे. एक धरीला चित्ती आम्ही रघुमाईचा पती. काय आहे बघा. महाराज म्हणायचे सगळे लोक नामस्मरण करतात. का साधत नाही म्हणाले, कारण नामामध्ये मिश्रण असतं. मग उपाधी, सकाळी स्नान करून घ्या, एकाग्रतेने करा, अमकं करा, तमकं करा. नामाशिवाय दुसरं नाही साधन. एकमेव साधन आहे. ही भावना झाली की आलं. एक भक्ती विशिष्ट. मग तो मला अतिशय प्रिय होतो. मग आपल्याला काय शिकायचंय, तुकाराम महाराजांनी कसं सांगितलं याला थोडक्यात सांगतो आपल्याला. ही समग्रतेची गोष्ट मी सांगितलं ना, तसं जे तुमच्या जवळ आहे त्याला समग्र असं कक्षा द्या. त्याला किंमत द्यायची ती समक्षाची. उदाहरण, पैसा. पैशावर इतकं प्रेम करावं, पैसा पैसा पैसा, ध्यानी मनी स्वप्नी पैसा. कसा तो भिक्षू होता. भागवतामध्ये एक भिक्षू गीत आहे. त्या भिक्षूला चिक्कू होता, फार कंजूस होता, कदरू होता, पण पैशाशिवाय दुसरं भानगडच नाही त्याला. त्याची ती वृत्ती भगवंताकडे वळल्याबरोबर तो ज्ञानीच झाला. तसं त्या अर्थार्थीच आहे. मग त्याला दुसरं नाहीच काही. आपलं कशात काही नाही हो, असं झालेलं आहे नाही का. जिज्ञासा नाही, सगळं थोडं थोडं आहे, थोडं थोडं आहे नाही का. अर्थता तर नाहीच नाही. बरं अर्थार्थी म्हणावं, मला नाही, मला तेच पाहिजे, मला दुसरं काही नाही नाही का. जळी स्थळी पाषाणी ते दिसलं पाहिजे म्हणजे अर्थार्थी खरा, दुसरं काही नाही. माझे विद्यार्थी मी असे काही पाहिले, अरे नोकरी करणारे युनिव्हर्सिटीमध्ये बक्षीस मिळवायचे, फर्स्ट क्लास यायचे. अरे तू काय करतो सर, 4 महिने रजा घेतली आहे, रात्रंदिवस 12 तास 16 तास, दुसरं काही नाही, अभ्यास अभ्यास म्हणजे अभ्यास सारखं तेच. एकाने तुम्हाला सांगितलं, स्वामी म्हणून सर म्हणला, मला इंग्लिश होता त्याचा विषय MA ला, मला स्वप्न त्याचे पडतात म्हणाला. काय सांगावं बघा, शेक्सपियरच्या नाटकाची स्वप्न पडतात म्हणाला. म्हणजे कसं असतं तसं ह्या 3 पैकी काहीतरी एक पाहिजे. मग आता पुढच्या रविवारी तुम्ही ठरवून याल काय आपण ठरवलंय ते नाही का. नाही का मग बघू आपण पुढचं आहे ते. ज्ञानी आता ज्ञानाच्या गोष्टी सांगून काय करतात नाही का, ते आपल्या मिटक्या मारण्यासारखं आहे. पण या 3 गोष्टी त्यातली एक गोष्ट जी सांगायची आहे, ते निर्माण कसं होईल याचा एक मार्ग आहे, तो पुढच्या रविवारी सांगून मग पुढचं सांग. जानकी जीवन स्मरण जय जय राम. रघुपती राघव राजा राम. पतित पावन सीताराम.